आपण करत आहोत कैरीचं पन्ह. त्यासाठी लागणारं साहित्य: शिजवलेली कैरी, गूळ, धनजिऱ्याची पूड आणि संदेलोन पंदेलोनचं मीठ. कैरीचं साल काढून घ्यायचं आहे. आपण आता ह्याच्यात गूळ घालून घेऊयात. 1 वाटीला 1 वाटी, 1 वाटी गुळाला 1 वाटी पल्प आणि आपण ह्याच्यात चांगला मिक्स करून घेऊयात, नाहीतर हे मिक्सरमध्ये फिरवून घेऊयात. आपण कैरीचा पल्प आणि गूळ हे मिक्सरमधनं काढून घेतलं आहे. त्याची ही पेस्ट झाली. आता आपण ह्याच्यामध्ये अर्धा चमचा धनेजिऱ्याची पूड, स्वादानुसार मीठ, आणि स्वादानुसार चाट मसाला हे घालून सगळं मिक्स करून घेऊयात. आपण हे मिश्रण आता 2 चमचे ग्लासात घालून घेऊयात. राहिलेलं मिश्रण तुम्ही एअरटाईट डब्यात भरून ठेवू शकता. आणि आता आपण ह्याच्यामध्ये पाणी घालूयात, थंड पाणी, आणि हे मिक्स करून घेऊयात छान. आपलं कैरीचं पन्ह तयार आहे.